न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुरेश जाधव आणि आज संतोष देशमुख हत्या प्रकरणातील महत्त्वाची सुनावणी बीडच्या विशेष मोकोका न्यायालयामध्ये होणार आहे। 30 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीमध्ये वाल्मिक कराड याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला। त्या संदर्भातली ऑर्डर देखील जवळपास 19 पानाची ऑर्डर समोर आलेली होती। विशेष 30 ऑगस्टची सुनावणी होती। त्या सुनावणीमध्ये इतर आरोपींनी दोषमुक्तीसाठी अर्ज केलेला होता, त्यावरती सुनावणी देखील होणार होती। मात्र आरोपी पक्षाचे वकील आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे देखील गैरहजर होते। मात्र या अगोदर काही ज्या सुनावण्या झाल्या, ज्यामध्ये महत्त्वाची सुनावणी होती संतोष देशमुख हत्या प्रकरणातील नंबर 1 चा आरोपी असलेला वाल्मिक कराड याच्या संपत्ती जप्तीच्या संदर्भामध्ये सरकारी पक्षाने जो अर्ज केलेला होता त्या संदर्भामध्ये त्याच्या वतीने युक्तिवाद देखील झालेले होते। मात्र हा निकाल राखीव ठेवण्यात आला होता। माननीय न्यायालय या संदर्भामध्ये आज काय निकाल देणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याची संपत्ती कुठे कुठे आहे, संपत्ती किती मोठ्या प्रमाणात आहे, संपत्तीमध्ये भागीदार कोण, त्याचबरोबर संपत्ती एवढी जमवली कशी, यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। विशेषतः रोहित पवार यांनी परळीमध्ये आल्यानंतर संतोष देशमुख याची जी संपत्ती आहे ती 1000 कोटीची संपत्ती आहे आणि ही कशा पद्धतीने गोळा केली या संदर्भामध्ये देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली गेली। त्याचबरोबर अनेकांनी देखील जी मागणी करत असताना वाल्मिक कराड याच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात संपत्ती आली कुठून याची देखील इन्व्हेस्टिगेशन केलं जावं अशी देखील मागणी केली होती। मात्र वाल्मिक कराड हे पोलिसाला शरण येण्याच्या अगोदर सीआयडी आणि त्याचबरोबर सीआयडी आणि एसआयटी यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने त्याचबरोबर खंडणीच्या अनुषंगाने वाल्मिक कराड याच्या ज्या स्थावर आणि जंगम मालमत्ता आहेत त्याचबरोबर खाती आहेत ती देखील गोठवलेली आहेत आणि गोठवलेल्या खात्यावरची बंदी ही उठवण्यात यावी अशा पद्धतीचा जो अर्ज आहे तो आरोपीच्या वकिलांनी देखील केलेला होता। मात्र त्यावरती मान्य न्यायालयाने अद्यापपर्यंत कुठलाही निकाल दिला नाही, तो राखीव ठेवलेला निकाल होता। ज्यावेळेस एसआयटी आणि सीआयडी तपास करत होती त्यावेळेस वाल्मिक कराड यांची अकाउंट किती, खाती किती या संदर्भामध्ये ज्यावेळेस माहिती समोर आली, अनऑफिशियली जे अधिकारी आहेत त्यांनी जी माहिती दिली 3 आकड्यापेक्षा जास्त वाल्मिक कराडांच्या खात्यांची संख्या आहे। म्हणजे खात्यांची संख्या सांगतो म्हणजे 100च्या पुढे ही खाती असावीत अशा पद्धतीने देखील संशय व्यक्त केला जातोय। तर अनेक ठिकाणी बंगले त्याचबरोबर अनेक ठिकाणच्या जमिनी घेत असताना कुणाकुणाच्या नावाने घेतल्या, कशा पद्धतीने घेतल्या, त्याचबरोबर आर्थिक हित संबंधित असलेल्या सर्व व्यक्तींची चौकशी देखील त्या कालावधीमध्ये झाल्या होत्या। काही महिलांचा देखील त्याच्यामध्ये समावेश होता। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये जर बघितलं तर वाल्मिक कराड याच्या संपत्तीच्या अनुषंगाने आज मान्य न्यायालय निकाल देणार का याकडे सर्वांच्या नजरा खेळलेल्या आहेत, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। याचं कारण आहे तसंच आहे, वाल्मिक कराड यानं या अगोदर जे मान्य न्यायालयाच्या समोर जे 2 अर्ज केले होते त्यामुळे जे प्रामुख्याने दोषमुक्तीचा जो अर्ज केलेला होता तो दोषमुक्तीचा अर्जही मान्य न्यायालयाने फेटाळला होता। त्यासाठी देखील काही निरीक्षणं नोंदवली होती, त्यासाठी सुद्धा काही कारणं दिली गेली होती आणि त्या फॅक्ट्सवरती ज्यावेळेस मान्य न्यायालयाने बोलत असताना जे प्रथमदर्शी काही जे पुरावे आहे ही केस सुरू ठेवण्यासाठी प्रायमा फेसी पुरावे आहेत अशा पद्धतीने देखील म्हटलं होतं। डिजिटल पुरावे त्याचबरोबर त्या ठिकाणी न्यायवैदिक पुरावे या संदर्भाच्या अनुषंगाने देखील तशी टिप्पणी केली होती। विशेष म्हणजे ज्यावेळेस सुरुवातीला दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला त्यानंतर वाल्मिक कराड आणि त्यांचे जे वकील आहेत त्यांची जी भिस्त होती ती जामिनाच्या अर्जाच्या अनुषंगाने होती आणि माननीय न्यायालयाने विशेषतः न्यायाधीश असलेले पाटोदकर यांनी हा जो जामिनाचा अर्ज आहे तो मागच्या वेळेस फेटाळला होता आणि जवळपास 19 पानाचं हे संपूर्ण जे जजमेंट आहे याच्यामध्ये मात्र अनेक रेफरन्स दिले गेले होते। मोकोका कशा पद्धतीने लावला गेला, चुकीच्या पद्धतीने कशी कारवाई केली गेली हे आरोपीच्या वकिलांनी सांगितलं होतं। मात्र त्या अनुषंगाने सरकारी वकिलांनी त्यांचे ते सगळे मुद्दे खोडून काढले। पुरावे कोणते आहेत, कशा पद्धतीने आहेत, सीडीआर कसा आहे, ज्या ठिकाणी हा सगळा कट रचला गेला या अनुषंगाने सगळा जो काही युक्तिवादामध्ये हे सगळे जे मुद्दे आहेत, सगळे जे पॉइंट आहेत हे त्या युक्तिवादामध्ये आलेले होते। मात्र ज्यावेळेस हा जामीन अर्ज फेटाळला त्यानंतर मात्र वाल्मिक कराड यांनी आता उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद खंडपीठामध्ये आता दोषमुक्तीसाठी अर्ज केलेला आहे। त्यावरची पहिली सुनावणी संपन्न झालेली आणि 19 सप्टेंबरला दुसरी सुनावणी होणार आहे। सरकारी पक्षाच्या वतीने त्यात देखील म्हणणं मांडलेलं आहे। मात्र प्रामुख्याने जर बघितलं तर आजची जी सुनावणी बीड न्यायालयामध्ये होणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मिक कराड वगळता इतर जे आरोपी आहेत त्या इतर आरोपींनी देखील दोषमुक्तीसाठी अर्ज केलेला आहे। यामध्ये विष्णू चाटे 2 नंबरचा आरोपी याच्या संदर्भामध्ये युक्तिवाद पूर्ण झालेला आहे, ऑर्डर बाकी आहे त्या संदर्भात। तर इतर जे आरोपी आहेत त्या इतर आरोपीच्या संदर्भामध्ये आज
मान्य न्यायालयामध्ये युक्तिवाद होण्याची शक्यता आहे। विशेषतः विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे देखील बीडमध्ये आलेले आहेत आणि अवघ्या काही वेळामध्ये या सुनावणीला सुरुवात होणार आहे। मान्य न्यायालयामध्ये नेमकं आज काय घडतं, विशेषतः जे मूळ फिर्यादी आहे त्या मूळ फिर्यादीचं म्हणणं देखील यामध्ये मांडलेलं आहे। खंडणी प्रकरणातील 2 जे फिर्यादी आहेत त्यामध्ये शिवाजी थोपटे आणि सुनील केशव शिंदे यांचं देखील म्हणणं मान्य न्यायालयानं मागवलेलं आहे। तर हत्या प्रकरणातील म्हणजे संतोष देशमुख हत्या खून प्रकरणातील जे मूळ फिर्यादी आहेत ते शिवराज देशमुख यांचं देखील म्हणणं मान्य न्यायालयाच्या समोर मान्य न्यायालयाला सादर करण्याच्या संदर्भामध्ये सांगितलं गेलं आहे। त्यामुळे दोन्ही प्रकरणामध्ये जर बघितलं तर आपण एकंदरीत आज मान्य न्यायालयाच्या समोर प्रामुख्यानं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी नंबर 1 असलेल्या वाल्मिक कराड याच्या संपत्ती जप्तीच्या संदर्भामध्ये काय निकाल येतो याकडे लक्ष आहे। आणि नंबर 2 जे वाल्मिक कराड वगळता इतर जे आरोपी आहेत त्या आरोपींनी जो अर्ज केलेला आहे दोषमुक्तीचा अर्ज, त्या दोषमुक्तीच्या अर्जावरती आज काय युक्तिवाद होतो आणि युक्तिवादानंतर मान्य न्यायालय काय निकाल देतो याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। या अगोदर धनंजय देशमुख असेल किंवा इतर जे राजकीय नेते आहेत त्यांनी देखील वाल्मिक कराड यांना या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने कशा पद्धतीने वकिलाची फौज त्या ठिकाणी उभा केली जाते, महागडे वकील कसे आणले जातात या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये सांगितलं होतं। मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे काही पुरावे आहेत, जी चार्जशीट 1,500 पानाची आहे, सीआयडीनं तपास केलेला आहे, या अनुषंगाने ही सुनावणी होणार आहे। आणि प्रामुख्याने जर बघितलं तर या दोषमुक्ती अर्जावरती आता मान्य न्यायालय काय निकाल देतं, वाल्मिक कराड याच्या संपत्ती जप्तीच्या संदर्भामध्ये काय निकाल येतो हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। जर मान्य न्यायालयाने संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या संपत्ती जप्तीच्या अनुषंगाने जर आदेश दिले तर हा वाल्मिक कराड यांना खूप मोठा धक्का असू शकतो। या अगोदरचे जर 2 निकाल बघितलं तर दोन्ही निकाल वाल्मिक कराड याच्या विरोधात आहेत। त्यामुळे आता जे संपत्ती जप्तीच्या संदर्भात अर्ज केला आहे त्या संदर्भात नेमका काय निकाल येतो याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। एकंदरीत संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्या संदर्भात असलेल्या ज्या काही घडामोडी आहेत, मान्य न्यायालयामध्ये घडणाऱ्या ज्या काही युक्तिवाद आहेत त्या अनुषंगाने जी प्रत्येक गोष्टीची अपडेट आहे ती तुम्हाला अशीच न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून पाहायला मिळेल। तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।